तुम्हाला माहिती आहे मुंबईकरांचा रविवार कशासाठी फेमस असतो? तर रविवारची मेजवानी, चिकनची लाईन आणि अजून एक, पण तो असतो रविवारचा ठरलेला रेल्वेचा मेगा ब्लॉक. आणि थेट गिरगाव, दादर, लालबाग, परळ किंवा बोरवली, दहिसर च्या मुंबईकरांना खास डोंबिवलीचं आमंत्रण असतं. जगातल्या मराठी माणसाचं एक तरी लांबचा किंवा जवळचा नातेवाईक डोंबिवलीत असतोच. आणि रविवारचा मेगा ब्लॉक, मुंबईची ट्रेनची गडबड, मेगा ब्लॉक आणि डोंबिवलीला रेल्वेने प्रवास हा आलाच. आणि मला वाटतं ना, जगातल्या काही मोजक्या स्टेशन्सपैकी ना, म्हणजे जे गजबजलेले स्टेशन्स असतात त्याच्यात जर गर्दीचं, सगळ्यात गर्दीचं स्टेशन जर त्याचा उल्लेख करायचा झाला ना, तो डोंबिवलीचा नक्कीच उल्लेख होईल. गर्दीच्या वेळेला तर भारतातलं सगळ्यात गर्दीचं स्टेशन, मी तर म्हणतो जगातलं सगळ्यात गर्दीचं स्टेशन आहे. सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 9, म्हणजे अक्षरशः जीवन मरणाचा प्रवास. 1000 वर्षापूर्वी एका ताम्रपटावर कोरलेलं एक नाव आज लाखो चाकरमान्यांचं रोजचं प्रवासाचं स्टेशन बनलंय. ते आहे डोंबिवली. मग तुला एक माझा गेला 10वाला की 20वाला. डोंबिवली, हे बघा आता आलंय हे डोंबिवलीचं स्टेशन. तर बघा आपण आता ह्या स्टेशनच्या बाहेर पडलोय आणि स्टेशनला लागूनच हे आता पश्चिमेला आलोय. स्टेशनला लागूनच ह्या रेसिडेन्शियल बिल्डिंग आहेत बघा. चारी बाजूला जर तुम्हाला दिसतील ना, तर हे बघा ह्या आता बिल्डिंगी दिसतात. आणि इथे एक द्वारका हॉटेल होतं. बघा ना, हा आता आपल्याला डोंबिवली पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर एक पहिला स्कायवॉक लागतो. आणि हे सगळे स्कायवॉक डोंबिवली स्टेशनला जाऊन मिळतात. अजून एक उल्लेख करायचा राहिला ना, ह्या रिक्षांबरोबरती दिसतात ते ह्या सगळ्या 2 व्हीलर्स. हा सगळा डोंबिवलीचा स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे. तर या प्रत्येक डोंबिवली स्टेशनच्या बाहेर मी बघितलं ना, असे बरेच गेट आहेत आणि त्या कमानी उभ्या केल्यात आणि त्या कमानीवरती असं नाव दिलंय, नृत्यनगरी, उद्यम नगरी, अजून काय काय क्रीडा नगरी. आता हा बघा, हा डोंबिवली गेट क्रमांक 2, ह्याला नाव दिलंय क्रीडा नगरी. इथेच आहे ना कुठेतरी ते द्वारका हॉटेल होतं, पण आता दिसत नाही. मला वाटतं ते बघा, तो जो ब्ल्यू कलरचा पत्रा लावला ना, तिथे ते द्वारका हॉटेल होतं. आणि कदाचित मला वाटतं ती जागा आता रिडेव्हलपमेंट मध्ये गेलेली आहे. कोणी डोंबिवलीकर आपले बघत असतील ना, तर नक्की एक कमेंट करून सांगा. आणि बघा आता हा एक गेट आहे, गेट क्रमांक 1, ह्याला नाव दिलंय साहित्य नगरी. हा स्कायवॉक बघा ना, किती मोठा स्कायवॉक आहे. आणि असा स्कायवॉक मी बघितला ना पूर्वेला सुद्धा आहे. हे बघा ना, मी मगाशी म्हणालो ना त्याप्रमाणे इथे फक्त तुम्हाला रिक्षा आणि रिक्षाच दिसतात. मला वाटतं इथे ओला उबेरचा काही संबंधच नसेल, बाकी टॅक्सीचा नाहीच. हे जे साहित्य नगरी, क्रीडा नगरी आहे ना, त्याच्याबरोबर कधी कधी असं वाटतं ही रिक्षा नगरी सुद्धा आहे. आता मी चाललोय पश्चिमेला, इथे शास्त्रीनगर एरिया आहे. शास्त्रीनगर, देवी चौक.
खरं तर 2008-2009 साली आहे ना, मी त्या देवी चौकामध्ये राहायचो आणि तिथेच मला बिल्डिंगचं नाव नाही आठवत आहे, पण तिथेच मी शोधतोय ही बिल्डिंग दिसते का म्हणून. आणि हा सरळ रस्ता जातो रेती बंदरला आणि इथूनच आहे ना एक नवीन रस्ता सुद्धा चालू झालाय रेती बंदर. तो मला वाटतं माणकोलीला, तो डायरेक्ट इथून ठाण्याला जातो. आणि जर तुम्हाला डोंबिवलीमध्ये यायचं असेल ना, तर सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे रेल्वे. लोकलने येण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे, कारण रस्त्याने यायला ना त्या बाकीच्या रस्त्यांना खूप ट्रॅफिक असते, तुफान ट्रॅफिक लागलेली असते. काका हा कुठला एरिया आहे, हा जातो तो गुप्ते रोड आहे. हा डोंबिवली पश्चिमच आहे ना. ओके. आणि विष्णुनगर वगैरे तो एरिया कुठे येतो? विष्णुनगर का शास्त्रीनगर म्हणून वेस्टला मला बोलले, स्टेशनच्या वाला तिकडे आहे. ओके ओके, थँक्यू. डोंबिवली हे ना स्वतःमध्येच एक वेगळं शहर आहे. इथे महाराष्ट्रीयन, मल्याळी, केरळवाले आणि आपले UP बिहारचे बांधव आहे, यांची फार मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. डोंबिवली जिथे तुम्हाला ना इमारती दिसतील, माणसं, पोळी भाजी केंद्र, आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का, फक्त आणि फक्त आहे ना इथे रिक्षा दिसतील. रिक्षा रिक्षा आणि रिक्षा. कधी आहे वटपौर्णिमा, कधी आहे? उद्या आहे का? मी 2009 साली डोंबिवलीला राहायचो, पण अजून डोंबिवली आहे ना तशी फारशी बदलली आहे ना असं वाटत नाही. आणि तुम्हाला प्रत्येकाला कल्पना असेल ना, एक मुंबईकरांचा, ठाणेकरांचा आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा राहणाऱ्या लोकांचा एक रविवारचा खास बेत असतो की डोंबिवलीच्या नातेवाईकांकडे जायचं आणि तो लोकलचा प्रवास करायचा, त्याच्याने डोंबिवलीला जायचं. हा दर रविवारचा ठरलेला बेत. इथे एक रिलायन्सचं दुकान होतं ह्या नाक्यावरती, ते आता आहे की नाही माहिती नाही. इसवी सन 1075 सालचा राजा हरपालदेव यांच्या ताम्रपटात डोंबिवली नावाचा उल्लेख सापडतो, जो तुर्भे बंदराजवळील माहुल गावात कोरलेला आहे. त्याच्यानंतर 1396 ते 97 याच काळातील या शिलालेखात आहे ना डोंबिवलीतच सापडतात, जे गावाच्या अस्तित्वाच्या बाजूला अजून पक्क करतात. हो, इथे एक रिलायन्सचं दुकान होतं, ते आता नाही आहे का मालूम, माहिती नाही. आणि पोर्तुगीजांचा वावर पण या भागात झालाय. इसवी सन 1730 च्या पेशवाईत पण डोंबिवलीचा संदर्भ आहे. म्हणजे डोंबिवली बघा ना किती प्राचीन आहे. एक मात्र बघितले, डोंबिवलीमध्ये ना प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचा एक तरी नातेवाईक असतोच. आणि मी तर म्हणतो ना, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे कुठे महाराष्ट्रीयन माणूस राहतो ना, त्या प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचा एक तरी नातेवाईक या डोंबिवलीमध्ये राहतोच. डोंबिवलीत प्रत्येकाची एक तरी मावशी असतेच, अशी ही आपली डोंबिवली.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी डोंबिवली शहर. इथे कशा गल्ल्या गल्ल्या आहेत बघा. दोन्ही बाजूला एकदम जवळजवळ घरं असतात इथे. हीच डोंबिवलीची खासियत आहे. आणि तुम्ही बघितलात ना, अर्धा तर मिनी केरळ आहे हा. जास्त मल्लू लोक इकडे भरपूर आहेत. मराठीच कमी झाली आहेत सगळी अख्ख्या महाराष्ट्र. एरिया कुठे आहे माहिती आहे? शास्त्रीनगर हॉस्पिटल पाहिजे की काय? नाही, एरिया हा एरिया पूर्ण शास्त्रीनगर. शास्त्रीनगरच आहे. ॲक्च्युली मला ते बिल्डिंगचं माहिती नाही ना. 25 वर्षापूर्वी आलेलं. कुठली बिल्डिंग? अशी गल्लीमध्ये आहे बिल्डिंग आहे. ॲक्च्युली मी ज्या रोडने आलो त्या मागच्या एका गल्लीतून झाला हा पूर्ण एरिया शास्त्रीनगरच आहे ना. आणि डोंबिवली हे नाव इथे राहणाऱ्या डोम समाजावरून पडलंय. आणि इथे राहणारे जसे आगरी, कोळी, मासेमारी करणारे हे सगळे मूळ रहिवासी आहेत. पण मला असं वाटतं ना की इथे ब्राह्मण समाज पण भरपूर प्रमाणात आहे. 1 ऑक्टोबर 1983 डोंबिवलीची नगरपालिका ही कल्याण नगरपालिकेत विलीन झाली आणि मग KDMC जाहीर झाली. पश्चिमेला स्टेशनपासून ते अगदी रेतीबंदर, कोपर पासून मानपाडा ते अगदी ठाकुर्ली पर्यंत. तशी डोंबिवली एका भागात कव्हर करणं अशक्य आहे. आणि ह्या बिल्डिंगी बघा ना, हे डोंबिवलीचं आर्किटेक्चर आहे ना, हे तुम्हाला मला वाटत नाही जगात कुठे सापडेल. इतक्या दाटीवाटीने बिल्डिंगी बांधल्या आहेत ना. आणि तुम्ही जसं ना मुंबईत आल्यावर मुंबईकर होता ना, तसंच डोंबिवलीत आल्यावर आपण डोंबिवलीकर होतो. इथून मला स्टेशनला जायला रस्ता आहे का? लेफ्ट घ्या. इथून लेफ्ट जाऊन जाऊ लेफ्ट घ्या. आणि मग राईटला गेलो. हां, असं आहे. रेती बंदर. आणि मग राईट घेतला तर कुठे जाईन? राईट घेतला तर तुम्हाला कोपर स्टेशन कोपरला जाईल? ओके. तुम्ही इकडून लेफ्ट घेतला ना, हां, नाहीतर रिक्षा घ्या. 15 रुपये शेअरिंग आहे. स्टेशनला. हा स्टेशन ओके. शेअरिंग कुठून मिळेल? इकडे 15. कुठून मिळेल ना? हा? इथून मिळेल. हा इथे आहे, उभा आहे ना ओके. स्टेशन. सोडतो बाई. पण ते रिक्षा भरायला लागेल ना? डायरेक्ट झाला तर मग डायरेक्ट घेऊन जायचं. सीटवर जाणं मग कसं 15 रुपये. थांबतो मी, थांबतो. मुंबईत अगदी गिरगाव, परळ, लालबाग, दादरपासून जी स्थलांतर झाली ना, ती डायरेक्ट डोंबिवलीत येऊन स्थिरावली. डोंबिवली म्हणजे डबल इन्कम असलेले संसार. सकाळी 7च्या डोक्याला घरातून बाहेर पडणारा डोंबिवलीकर त्याचं पूर्ण आयुष्य मुंबईच्या लोकलच्या टाइम टेबलवर डिपेंड असतं. सकाळची डोंबिवली फास्ट ते संध्याकाळी परत आल्यानंतर परत पोळी भाजी केंद्र आहेच. इकडचं कल्चर आहे ना जरा वेगळंच आहे. आणि शनिवारी आणि रविवारी आणि मी बघितलं ना, ज्या वेळेला होतो, हॉटेल्स फुल ऑन असतात इकडची. शनिवारी आणि रविवारी आणि इकडची जास्तीत जास्त लोक आहे ना, एक वेळेला बाहेर नक्कीच जेवतात. आणि तशी मी बघितलं ना, डोंबिवलीत खाण्यापिण्याची तेवढी जबरदस्त चंगळच आहे. आणि डोंबिवली आहे ना, ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते. आता ही बघा, ही दिसते आपल्याला ना, ही एक वेगळी बिल्डिंग दिसते. इथे ही मुंबई सारखीच बिल्डिंग आहे, कॉमन गॅलरी आहे.
त्या घरात मला वाटतं काहीतरी पूजा वगैरे चालू आहे, भरपूर धूरवीर येतोय. आणि मला ना एका जमान्यातला किस्सा आठवतो, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे मी लहानपणी लहान होतो त्यावेळीची गोष्ट आहे. तर मी एका लग्नाच्या सत्यनारायणाच्या पूजेला आलेलो आणि माझा एक परळचा मित्र होता, केदार वैद्य म्हणून. तर आम्ही त्या सत्यनारायणाच्या पूजेला जेवायला बसलेलो आणि डोंबिवली सांस्कृतिक केंद्र आहे, जसा मी पहिलाच उल्लेख केलाय. तर आम्ही जेवायला बसलो आणि आम्हाला जेवायला वाढलं ना, कोण होते नातेवाईक त्यांचे घरातल्या, तर त्याला म्हणाल्या की अरे तुम्हाला पोळी वाढू का. त्याला आम्ही बोललो डोक्यामध्ये, पोळी सत्यनारायणाच्या पूजेला पोळी कशी काय. म्हणजे आम्ही विचार केलेला अंड्याची पोळी, पण ती खरी पोळी म्हणजे नंतर आम्हाला कळालं पोळी म्हणजे चपातीला पोळी म्हणतात. नाही तर आपल्या मुंबईला कसं आहे पोळी वेळी हा प्रकारच नाही, चपाती डायरेक्ट. असा हा एक किस्सा आहे डोंबिवलीचा. बघा ना इथे काय बिल्डिंग दिसतात, बघा ना कुठे कुठे बिल्डिंग बांधल्या आहेत बघा ना. डोंबिवली ही महाराष्ट्रातली पहिली 100% साक्षर नगर परिषद आणि भारतातली दुसरी म्हणून ओळखली जाते. आता पहिली कुठली आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. एका बाजूला MIDC आहे पूर्वेला आणि पश्चिमेला म्हणजे वेस्टला सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे, काही सांस्कृतिक केंद्र सुद्धा आहेत. मुंबईत चाळीतल्या 10 बाय 10ची खोली, त्यात 4 भावंड. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर संसार मोठे झाले आणि चाळीतल्या खोल्या लहान पडायला लागल्या. त्यात मुंबईचे न परवडणारे भाव. त्यात मला वाटतं ना 1980-90ला तर हाऊसिंग लोन सुद्धा मिळणं मुश्किल असायचं. मग काय घरातून थोडीफार मदत मिळाली तर, आणि नाही मिळाली ना तर थेट डोंबिवली बेस्ट ऑप्शन. आणि ह्या सगळ्या इमारती बघितल्यात ना तर त्याच धर्तीवर आहेत. मला तर वाटतं ना 80च्या दशकामध्ये ही सगळी अख्खी डोंबिवली भरलेली आहे. स्वतःमध्ये मी बघितलं ना एक वेगळंच एक आर्किटेक्चर आहे. बघा किती, बघा ह्या बिल्डिंग्स बघा. कमीत कमी मला वाटतं इथे बिल्डिंगच इतक्या असतील ना की त्याची विचारून सोय नाही. आणि नाही म्हटलं तरी मला वाटतं डोंबिवलीची लोकसंख्या असेल एक 12-15 लाख तर नक्कीच असायला पाहिजे. पण इथे मी बघितलं ना तर बाकीच्या मुंबई ठाण्यापेक्षा परवडेबल घरं आहेत, लोकांना परवडणारी आहेत. त्याच्यानंतर मला आज मी ज्या वेळेला राहायचो ना त्यावेळेला सुद्धा मी बघितलं आणि आता सुद्धा मी बघतो ना तर महाराष्ट्रीयन लोकांनंतर इथे पहिला नंबर लागत असेल तो मल्याळी लोकांचा. बरेच मल्याळी लोक आहेत इथे. मध्येच काही ठिकाणी बंगले आहेत, मध्येच काही ठिकाणी 2-2 माळ्याचे 3-3 माळ्याचे बिल्डिंग आहेत, काही ठिकाणी उंच बिल्डिंग आहेत. आता ही बघा ना, ही फक्त मला वाटतं 1 माळ्याचीच बिल्डिंग आहे इथे दिसते ती. आणि ह्या बघा ना, ह्या इमारती बघा ना, इतक्या दाटीवाटीने बांधलेल्या इमारती आहेत ना, इतक्या जवळ काय विचारू नका. हे एक इंजिनिअरिंग आहे ना, एक वेगळंच आहे, अलग ही लेवल का इंजिनिअरिंग आहे. आणि डोंबिवलीचा पण मला वाटतं ना त्या ज्या स्मार्ट सिटी आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं समावेश आहे, पण अजून काय डोंबिवली स्मार्ट सिटी झाली असं वाटत नाही. खरं म्हणजे तुम्ही बघितलं ना तर शहराची ओळखच मुळी आहे ना सुसंस्कृत, साक्षर आणि मराठमोळी अशी होती. इथे बघा ना, आता ह्या डोंबिवलीमध्ये मराठी बहुसंख्य लोक होते.
पण आता गुजराती, कानडी, तामिळ, मल्याळी, पंजाबी हे सगळे इथे राहतात आणि खराखुरा एक छोटा भारत आहे डोंबिवली म्हणजे. आता माझं एका भागामध्ये ना हा डोंबिवली कव्हर करणं तसं मुश्किलच आहे. तर मी डोंबिवलीचे अजून मला वाटतं भाग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे बरेच भाग होतील. कदाचित मी आहे ना सकाळी आलोय म्हणून, नाही तर मला वाटतं संध्याकाळी आहे ना या रस्त्याला आपण खूप गिचमिट होत असेल, खूपच गर्दी होत असेल. बघा द साऊथ इंडियन असोसिएशन, खूप साऊथ इंडियन लोकांची खूप वस्ती आहे इथे. मुंबईपासून मी एक बघितलं ना, कम्प्लीट वेगळंच आहे. एक वेगळं विश्वच वेगळं आहे डोंबिवलीचं. एका वेगळ्या बाजूला म्हणजे एक वेगळंच गाव आहे. रिक्षाच रिक्षा आहेत, सगळीकडे रिक्षा. मी एक बघितलं ना, 2009 साली हे जसं शहर होतं ना, 2009-8 साली, आणि त्याच्या आधी सुद्धा तसंच शहर अजून तसंच्या तसंच आहे. हा बघा, हा गेट क्रमांक इकडचा, हा मला वाटतं पूर्वेचा गेट क्रमांक 1. हे डोंबिवलीचं तिकडे तिकीट घर आहे. उन्हात कसं बाहेर हे असे आहे ना, सगळीकडे डोंबिवलीचे बोर्ड लावलेले आहेत. मला वाटतं प्रत्येक फेमस आणि प्रसिद्ध अशा व्यक्तींचं तिथे फ्रेम्स केलेले आहेत तयार. डोंबिवली का? मैं इधर क्या मैं 25 साल पहले इधर रहता था, शास्त्री नगर में. हाँ, तो आज याद आया. हाँ हाँ, वो दिखाने के लिए क्या लिखा है वो, और कुछ नहीं. हा एक संगीत नगरी, म्हणजे प्रत्येक प्रकारची इथे लोक राहतात असं मला वाटतं या डोंबिवली शहरात. कोणी त्याला शहर म्हणतं, कोणी डोंबिवलीला गाव म्हणतं. जो स्टेशनच्या जवळ राहतो ना, तो खरंच नशीबवान आहे. बघा ना, हे स्टेशन इथे समोर आणि इथे जे राहणारी लोक, त्यांना कसलाच त्रास नाही. नको रिक्षा पकडायला, नको बस पकडायला. डोंबिवली गेट क्रमांक 3, एकता नगरी. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो ना, जगातल्या प्रत्येक मराठी माणसाचा ना इथे एक तरी नातेवाईक असणारच. प्रत्येकाचा इथे एक तरी मित्र असतोच डोंबिवलीतला. हा एक ह्या पूर्वेला स्कायवॉक आहे. हा पूर्ण स्कायवॉक इथून जातो. त्याच्यामुळे आता हे संडे असल्यामुळे इथे गर्दी नाही, नाही तर इथे संध्याकाळी आहे ना बघायला नको, चालायला मिळत नाही इथून, इतकी गर्दी असते. आणि हे स्टेशनच्या पूर्वेलाच इथे हे मधुबन टॉकीज आहे. इथे स्टेशनला लागूनच आहे मधुबन टॉकीज. आणि इथेच एक आहे ना खाऊ गल्ली सुद्धा आहे. तिकडे मी बघितलं ना, फेमस एक महिला बचत गटाचा वडापाववाला आहे. त्याच्यानंतर एक सँडविच आहे, मला वाटतं कदम सँडविच म्हणून, जबरदस्त सँडविच मिळतं. आता संडे असल्यामुळे सगळं बंद होतं. आणि मी नक्कीच दुसरा भाग बनवेन, त्याच्यामध्ये पूर्ण डोंबिवलीचा मानपाडा रोडपर्यंत कव्हर करायचा मी प्रयत्न करेन. डीमार्ट, आजदेगाव, त्याच्यानंतर कस्तुरी काय प्लाझा. इथे एक फेमस चहावाला पण होता, मला वाटतं त्या चहावाल्याचं नाव होतं गणेश टी हाऊस असं काहीतरी होतं वाटतं. तो सुद्धा आता नाही आहे इथे.
थोडाफार बदल झालाय, पण तेवढा जास्त म्हणावा ना तसा बदल झालेला नाही डोंबिवलीत अजून. हा बघा, हा सरळ रस्ता मला वाटतं जातो मानपाडा रोडला, आणि हा इथून आपण गेलो तर कदाचित आपण जाऊ आजदे गाव किंवा पाथर्ली गाव ह्या साईडला, किंवा फडके रोडला. हो दादा, बटनने बंद करण्याची कितीची? ये 300 रुपये का है। 300 रुपयाची. अच्छा क्वालिटी हाथ से पुश करो ना। दादा जरा दाखवतो. दादा जरा दाखवतो. अशी ना, आणि परत दाबायचं, परत दाबायचं. हां दाबा ना बटन खाली आता दाब पुश कर आणि दाबायची आता बाहर से बंद करो, बाहर से ऐसा ऐसा नहीं दाबायची जोरात ऐसा पुश करो जल्दी ये हो जाओ. ये देखो असं आहे इजी एवढ्याला बोलतो 300 रुपये. नाही 300ला पण बरी आहे. ये वाला ये 300 रुपये का बटन से ऑटो ऑफ है। ये क्वालिटी अच्छा वाला है। इसमें 230 रुपये वाला भी है इधर। ये वाला 230 रुपये का बटन से बंद हाथ से कर. नक्कीच एक आहे, तुम्हाला जशी मुंबईमधला जसा ऑरा आहे, मुंबईमधले जसा वाईब आहे ना, तशी कदाचित डोंबिवली येत नसेल, पण डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या लोकांना डोंबिवली नक्कीच आवडते. आणि मी बघितलं ना तर डोंबिवलीचं आहे ना, मला राष्ट्रीय वाहन तर तुम्ही विचारलत ना, तर मला ते रिक्षा वाटतं. रिक्षा बघा ना, म्हणजे रिक्षा इथे असं वाटतंय ना जसं की म्हणजे कुठून बाहेर पडतात कुठे निघतात काय कळतच नाही, इतक्या रिक्षा आहेत या डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीत फक्त रिक्षाचीच लाईन दिसते, दुसरं काही दिसत नाही.